नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे वर्दी बॅच मध्ये। आज वर्दी बॅच मध्ये पुढील प्रकरण आहे मित्रांनो, प्रकरण दुसरे, स्थानिक व दर्शनी किंमत काढणे। बघा मित्रांनो, तुम्हाला स्थानिक आणि दर्शनी किंमत खूप महत्त्वाचा आहे। पोलीस भरतीसाठी 1 मार्काला प्रश्न येतोच मित्रांनो, पण 1 मार्क आपल्याला फिक्स करण्यासाठी बघा पहिली याची व्याख्या बघू, व्याख्यानंतर याचे प्रकार वाईज आपण काय बघू मित्रांनो, प्रश्न बघू। बघा एकदम लो लेवल पासून ते आपण लेवल पर्यंत जे आपल्याला पोलीस भरतीला गरजेचे आहेत ते बघू मित्रांनो आधी, त्यानंतर आपण ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न बघू। पहिलं तर बघा स्थानिक किंमत म्हणजे काय असतं आणि दर्शनी किंमत म्हणजे काय असतं, आपण हे पहिलं जाणून घेऊ मित्रांनो, ठीक आहे। तर व्याख्या दिलेली बघा, व्याख्या वाचतो मी इथं। व्याख्या आहे स्थानिक किंमत म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकाच्या, बघा दिलेल्या संख्येतील काय म्हटलं मित्रांनो, अंकाच्या, अंक वेगळा आहे आणि संख्या वेगळी आहे। मी तुम्हाला संख्या टॉपिक मध्ये क्लिअर करून आलोय मित्रांनो। बघा आणि त्या स्थानावरून, अंकाच्या स्थानावरून ठरवली जाणारी किंमत म्हणजे काय मित्रांनो, स्थानिक किंवा दर्शनी किंमत होय मित्रांनो। पहिलं तर आपण स्थानिक किंमत बद्दल शिकू, त्यानंतर दर्शनी किंमत बद्दल। बघा मित्रांनो स्थानिक किंमत काय असते पहिलं समजून घ्या। एक तुम्हाला मी इथं उदाहरण देतो बघा, मी इथं लिहिलोय 5 7 6 3 2 आणि इथं लिहिलोय मी, इथे लिहिलोय समजा 8 लिहिलोय। आता याचा आपल्या स्थानिक आणि दर्शनी किंमत आपल्याला समजून घ्यायचंय। पहिलं तर याच्या स्थानानुसार याची किंमत काढा मित्रांनो। मी म्हणलो 8 ची स्थानिक किंमतला याला आपण कसं वाचू शकतो, याला वाचू शकतोय एकक, याला काय म्हणतात मित्रांनो, एकक। मग 2 ला काय वाचू शकतो, म्हणजे दुसऱ्या स्थानावर येणारी जी संख्या आहे शेवटून त्याला काय वाचू शकतो मित्रांनो, याला म्हणतात आपण दशक, याला काय म्हणतात दशक। आणि आता जी तिसऱ्या स्थानावर शेवटून येते मित्रांनो त्या संख्येला काय म्हणतात, याला म्हणतात शतक, याला काय म्हणतात मित्रांनो, शतक। मग आता मला सांगा मित्रांनो, याला काय म्हणतात, या चौथ्या स्थानावर काय म्हणतात मित्रांनो, याला हजार म्हणतात, याला काय म्हणतात हजार। आणि यालाच काय म्हणतात मित्रांनो, बघा हजारला दुसरं नाव आहे, दुसरं नाव तुम्ही जाणून घ्यायचं मित्रांनो, याला काय म्हणतात सहस्त्र, याला काय म्हणतात मित्रांनो सहस्त्र। बघा हजारलाच काय म्हणतात सहस्त्र, हे नीट जाणून घ्या मित्रांनो। मी म्हणलोय शेवटून 5व्या क्रमांकावर येणाऱ्या त्या संख्येला आपण कसं वाचणार आहे मित्रांनो, बघा याला हजार म्हणलो, याला काय म्हणणार आहे मित्रांनो, दश हजार, 10,000। बघा मी 10 आणि हजार लिहिलोय, यालाच काय म्हणू शकतो मित्रांनो आपण, दश सहस्त्र, सहस्त्र। बघा याला सहस्त्र म्हणलो, याला काय म्हणलोय मित्रांनो, 10 सहस्त्र, आणि यालाच आपण काय वाचतो 10,000। आणि या संख्येला काय म्हणतो मित्रांनो, शेवटून बघा कितवा क्रमांक आहे 6वा, याला काय म्हणतोय मित्रांनो आपण लाख, याला काय म्हणतोय लाख। आता तुम्हाला समजलं असेल ना की याच्या पुढे पण आहे, पण आपल्याला पोलीस भरतीसाठी इथपर्यंत खूप गरजेचे आहे मित्रांनो, आपण एवढं समजून घेतलंय। बघा याच्यामध्ये याला म्हणतात एकक स्थान, याला दशक स्थान म्हणतात, याला शतक म्हणतात, याला हजार म्हणतात, याला 10,000 म्हणतात आणि याला लाख म्हणतात मित्रांनो। आता पुढे दशलाख आहे, सगळे गोष्टी तुम्हाला पुढे भेटतीलच, पण आपल्याला पोलीस भरतीसाठी एवढं तरी तुम्हाला कमीत कमी आलंच पाहिजे मित्रांनो, ठीक आहे। आता मला सांगा मित्रांनो, हे अवघड आहे का, बिलकुल अवघड नाही, पण ह्या 2 गोष्टी याच्यामध्ये नीट तुम्ही IMP करून लिहून घ्या मित्रांनो। बघा जसं की सहस्त्र कोणत्या स्थानाला म्हणतात मित्रांनो, हजार, सहस्त्र कोणत्या स्थानाला म्हणतात हजार। त्यानंतर 10 सहस्त्र कोणत्या स्थानाला म्हणतात मित्रांनो, 10,000। याच्यावर भरपूर प्रश्न विचारले जातात, पण विद्यार्थ्यांना कळत नाही सहस्त्र म्हणजे कुठलं स्थान आणि 10 सहस्त्र म्हणजे कुठलं स्थान, याच्यामध्ये कन्फ्यूज होतात आणि 1 मार्क आपल्या हाताने गमवतात मित्रांनो। आता काय करा, एवढं लिहून घ्या याच्या व्याख्या सहित। आता डायरेक्टली आपण प्रकार वाईज याचे प्रश्न बघू मित्रांनो। आपण प्रकार बघण्या अगोदर थोडंसं अजून बेस कन्सेप्ट आहे तो बघून घेऊ, म्हणजे त्याच्याने तुम्हाला लवकरात लवकर प्रकार पण कव्हर होऊन जातील मित्रांनो। बघा इथं आपण 2 शब्द लिहितो मित्रांनो, एक स्थानिक म्हणलोय आणि दुसरा शब्द होता मित्रांनो दर्शनी, दुसरा काय मित्रांनो दर्शनी। बघा स्थानिक म्हणजे स्थानानुसार, स्थानिक म्हणजे काय मित्रांनो स्थानानुसार, स्थानानुसार। आणि दर्शनी म्हणजे काय मित्रांनो, बघा दर्शनी म्हणजे काय, आता तुम्ही समजा मित्रांनो मी अक्कलकोट तालुक्यात आहे, समजा तुम्ही मुंबईला राहता किंवा पुण्याला राहता, बघा तुम्ही मग इथं दर्शनासाठी येणार आहे मित्रांनो, कुठं अक्कलकोटला, अक्कलकोट मध्ये कोण आहे, श्री स्वामी समर्थ,
ठीक आहे। स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी कुठून येणार आहे मित्रांनो तुम्ही? पुण्यावरनं किंवा मुंबईवरनं किंवा तुम्ही कुठनं पण या मित्रांनो। तुम्ही इथं आल्यावर तुमचं कोणाचं दर्शन होणार आहे? स्वामी समर्थ यांचं काय होणार आहे मित्रांनो? तुम्हाला दर्शन होणार आहे। मग तिथं तुम्हाला काय दिसतील मित्रांनो? स्वामी समर्थ तुम्हाला काय दिसतील? दिसतील म्हणजे मित्रांनो बघा, ज्याची भावना आहे त्याला दिसेल, ज्याची भावना नाही किंवा जो नास्तिक आहे त्याला काहीच दिसणार नाही मित्रांनो या जगातील, ठीक आहे। जो आस्तिक आहे त्याला 100% देव दिसेल मित्रांनो, ठीक आहे। मग तुम्ही इथं कशासाठी आले? दर्शनासाठी। दर्शन कोणाचं? श्री स्वामी समर्थ यांचं। मग इथं मला सांगा मित्रांनो, जसं तुम्ही ज्याचं दर्शनासाठी आले तेच दिसलं पाहिजे असं होतं का? मग आता मला सांगा, मी इथं म्हणलो जो दिसतो, जो दिसतो तोच दर्शनी असतो, दर्शनी असतो। बघा, जो दिसतो तोच दर्शनी असतो म्हणजे तीच किंमत असते। म्हणजे काय मित्रांनो? तीच किंमत उत्तर असते, उत्तर असते। बघा आता मी काय म्हणलोय बघा, तुम्ही स्वामी समर्थ यांचं दर्शनासाठी आले, मग इथं तुम्ही कोणाला पाहिले मित्रांनो? बघा, अंतरात्मातून तुम्ही स्वामी समर्थ यांना पाहिले। मग मला तुम्ही सांगा मित्रांनो, जर तुम्हाला मी म्हणले 9 या अंकाची स्थानिक किंमत किती, तुम्ही कशासाठी आलते? 9 साठी। मग 9 ची स्थानिक किंमत काय राहणार? 90 राहणार। जसे की बघा सॉरी, स्थानिक किंमत म्हणतोय मी, दर्शनी किंमत काय राहणार? 90 राहणार। मी म्हणलोय 8 या अंकाची दर्शनी किंमत किती? मग 8 राहणार, ठीक आहे मित्रांनो। आता फक्त या दोन गोष्टी तुम्ही लिहून घ्या मित्रांनो, याच्यासाठी लिहा स्थानानुसार किंमत आणि याचा लिहा जो दिसतो तोच दर्शनी असतो, तीच किंमत उत्तर असते। समजलं मित्रांनो? जसे की बघा, उदाहरणात म्हणलो मी, बघा याचं उदाहरण घेऊ। बघा, स्थानिक किंमत काढायचं म्हटलं तर मी म्हणलोय 5300, इथं लिहिलंय 42, 5342 लिहिलंय। मी म्हणलोय यातलं बघा, यातला पहिला करायचंय आपल्याला स्थानिक शिकायचं मित्रांनो, त्यानंतर आपण दर्शनीकडे जाऊ। मग मी म्हणलोय स्थानिक काढत असताना पहिला मी म्हणलोय 3 या अंकाची स्थानिक किंमत किती? बघा, दिलेल्या संख्येत 3 या संख्येची काय स्थानिक किंमत किती? मग मला सांगा मित्रांनो, पहिलं तर लिहायचं काय? 3 लिहायचं मित्रांनो। किती? 3 लिहायचं। मग मी या संख्येला काय केलंय मित्रांनो? गोल केलोय का नाही? गोल कशावानी दिसतोय मित्रांनो? शून्यवानी। मग गोल कशावानी दिसतोय? शून्यवानी। मग याचे मागचे किती संख्या आहेत मित्रांनो? 2 संख्या आहेत का? याच्यासाठी किती शून्य लिहायचंय? 2। मग 3 ची स्थानिक किंमत किती आली मित्रांनो? 300। मग मी म्हणलो असतो की 5 ची स्थानिक किंमत किती? मग तुम्हाला विचारलंय काय मित्रांनो? 5 विचारलंय, 5 ला 5 लिहा। मग 5 च्या मागे किती संख्या आहे मित्रांनो? 1 2 3। मग किती शून्य लिहिणार आहे? 3 शून्य। मग किती आली मित्रांनो याची स्थानिक किंमत? 5000। मग मी म्हणलो असतो की 2 ची स्थानिक किंमत किती? मग 2 ला 2 लिहा। मग याच्या मागे कोणच नाही म्हणून काय लिहिणार आहे मित्रांनो? 2 ला 2च ठेवणार आहे। मी 4 चं विचारलो असलं तर 4 ला 4 लिहिले असते मित्रांनो तुम्ही। बघा, 4 च्या मागे एक संख्या आहे म्हणून किती शून्य? 1 शून्य। मग मला तुम्ही सांगा, स्थानिक किंमत काढत असताना जो अंकाची किंमत विचारले तो अंक मांडा आणि त्याच्या मागील म्हणजे कुठले मित्रांनो? ह्या उजवीकडचे, या साइडचे। मग यांना काय करायचंय? 0 मध्ये रूपांतर करून लिहून टाकायचंय मित्रांनो। हे झालं तुमचं काय? स्थानिक किंमत। आता दर्शनी किंमत म्हणजे कसं समजून घ्या मित्रांनो। दर्शनी म्हणजे काय बघा, मी हे संख्या इथं लिहिलंय, किती होतं? 5342, 5342 ही संख्या आहे मित्रांनो। आणि म्हणले तुम्हाला 3 या अंकाची दर्शनी किंमत किती? मी काय म्हणलं मित्रांनो, तुम्ही कशाला पाहायला आले? 3 ला पाहायला आले तर 3 ची दर्शनी किंमत काय मित्रांनो? 3च राहील ना, माग 0 ना पुढं 0 मित्रांनो। याचं उत्तर किती राहील? 3च तुमचं फायनल होऊन जाईल। मग मी म्हणलोय 5 ची दर्शनी किंमत किती? मग दर्शन कोणाचं पाहिजे? 5चं, तर उत्तर काय राहणार मित्रांनो? 5च राहणार। मग मी म्हणलोय 2 ची दर्शनी किंमत किती? मग 2 ला बघायला आले तर 2च लिहून काढा आणि 2च हा उत्तर तुमचं दर्शनी होऊन जाईल। मी म्हणलोय की 4चं उत्तर सांगा मित्रांनो, दर्शनीमध्ये उत्तर काय राहणार? 4च। म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो, तुम्ही जर दर्शनी विचारलं तर जे अंकाची किंमत विचारले तोच अंक काय असणार आहे मित्रांनो? उत्तर असणार आहे। पण आता जेवढं सोपं वाटलं तेवढं पण सोपं मध्ये घेऊ नका मित्रांनो। तुम्हाला 1 मार्क फिक्स करायचं असेल तर आता प्रकार वाईज याचे सगळे प्रकार बघून घेऊ मित्रांनो, ठीक आहे। आता हे तुम्हाला 2 उदाहरणं देऊन सांगितलंय की याच्यामध्ये जो दिसतो तोच काय असतो? दर्शनी असतो। आणि याच्यामध्ये बघा 5 दिसतो म्हणून 5 दर्शनी, 3 दिसतो म्हणून 3 दर्शनी,
4 दिसतो म्हणून 4 दर्शनी, 2 दिसतो म्हणून 2 दर्शनी. पण याच्या स्थानानुसार आपल्याला काय करायचंय मित्रांनो, उत्तर द्यायचंय. बघा याचं स्थान कितवा होता, शेवटून दुसरा होता. मग या 10च्या पटीत वाढणार ना मित्रांनो. 10च्या पटीत म्हणजे 10 गुणाकारमध्ये 4 बरोबर किती होणार मित्रांनो, 40 होणार. याचं एकक स्थान होतं म्हणजे 10 म्हणजे 2 ला 2च लिहावं लागणार. मग याचं काय शतक होतं मित्रांनो, हे शतकच्या स्थानानुसार वाढणार. 3 गुणाकारामध्ये 100 म्हणजे 300 होणार मित्रांनो. ठीक आहे, आता एवढं लिहून काढा आणि लगेच आपण प्रकारला सुरुवात करू मित्रांनो. आधारित प्रकार पहिला आहे बघा आणि त्यातला पहिला प्रश्न वाचतोय बघा. पहिला प्रश्न दिले 289 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत किती. बघा स्थानिक म्हणजे काय मित्रांनो, स्थानानुसार आपल्याला उत्तर काढायचंय. स्थानिक किंमत किती म्हटलं तर पहिलं ती संख्या लिहून घ्या मित्रांनो. किती आहे, 279 म्हणजे 279 ही संख्या आहे मित्रांनो. मग कशाचं विचारलंय, त्याला गोल करून घ्या, मग त्याला खाली लिहून घ्या मित्रांनो. खाली लिहून घेतल्यावर किती आलं, 7 आलं. मग पुढच्या संख्याचं काय घेणं देणं नाही मित्रांनो. बघा माग संख्या मोजा किती आहे, तर एकच अंक आहे म्हणून किती आलं, 10 म्हणून उत्तर किती आलं मित्रांनो तुमचं, याचं 70 उत्तर राहिलं. ठीक आहे, लिहून घ्या. लगेच आपण दुसरा प्रश्न इथं तयार करू मित्रांनो. दुसरा प्रश्न बघा तुम्हाला तयार कसं करता येईल. बघा मी म्हणलो इथं 53,798. बघा 53,798 या संख्येतील मी म्हणलोय 5 या अंकाची स्थानिक किंमत किती. बघा हा प्रश्न दुसरा आहे बरं का मित्रांनो, तुम्ही चेंजेस करून लिहून घ्या. बघा 53,798 या संख्येतील 5 या अंकाची स्थानिक किंमत किती. पहिलं तर काय करायचंय मित्रांनो, बघा तुम्ही आहे ना मित्रांनो त्या संख्येला काय करायचंय, खाली लिहून घ्यायचंय मित्रांनो. खाली लिहून घ्यायचं म्हटलं तर कसं, बघा 53,798. बघा 53,798 लिहिले. मग यातलं काय विचारलं मित्रांनो, 5 या अंकाची स्थानिक किंमत. मग 5 ला गोल करा आणि खाली लिहून घ्या मित्रांनो. यापुढे तर संख्या नाही सोडून घ्या. मग खाली संख्या माग संख्या मोजा मित्रांनो, 1 2 3 4. मग 4 आहे म्हणून 1 2 3 4 0 मित्रांनो. मग याचं उत्तर किती आलं, 50,000. मग याचं उत्तर आलं तुमचं किती, 50,000 मित्रांनो. ठीक आहे, आता हे समजलं असेल. लगेच आपण काय करू मित्रांनो, प्रकार दुसरा लिहून घेऊ. आता तुम्ही लिहून घ्या. कार्ड दुसरा मधला पहिला प्रश्न आहे बघा. काय दिलंय, 97,635 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत व सहस्त्र स्थानाची स्थानिक किंमत. बघा सहस्त्र म्हणजे काय तुम्हाला मी अगोदरच सांगितलेले मित्रांनो. ठीक आहे, सहस्त्र स्थानाची स्थानिक किंमतीची बेरीज किती. बघा तुम्हाला पहिलं तर बघा 7 या अंकाची स्थानिक किंमतीची आणि सहस्त्र स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमतीची बेरीज करायची. आता पहिलं तर बघा हा प्रश्न इथं लिहून काढा मित्रांनो. किती आहे, 97635. बघा आता पहिलं तर बघा 7 हा अंक आहे, याला खाली लिहून घ्या, याला गोल केले. मग ज्याला गोल केले त्याचं 7 लिहून घ्या. मग सांगा 1 2 3 संख्या आहे मागं म्हणून 1 2 3 0 आलं मित्रांनो. आता याचं 7 या अंकाची स्थानिक किंमत आपण काढून घेतलं. आता पुढचं बघा मित्रांनो काय म्हणलंय, सहस्त्र. मग मला सांगा मित्रांनो सहस्त्र म्हणजे काय. बघा एकक, शतक, एकक, दशक, शतक, हजार. हजारलाच आपण काय म्हणतोय मित्रांनो, सहस्त्र म्हणतो. म्हणून याचीच अजून स्थानिक किंमत काढायची म्हणलं तर किती आलं मित्रांनो, इथं 7,000 आलं. मग या दोघांची बेरीज करा. बघा त्यांनी फसवण्यासाठी काय केले, तुम्हाला अगोदर 7 म्हणले, नंतर ना सहस्त्र म्हणले आणि यांची बेरीज करा म्हणले. बघा हे दोन्ही पण एकच होतं म्हणून या दोघांची बेरीज काय मित्रांनो, 0 अधिक 0 0 0 अधिक 0 0 0 अधिक 0 0 7 अधिक 7 14 मित्रांनो. मग उत्तर किती आलं, 7 अधिक 7 14 आलं म्हणजे 14,000 तुमचं काय फायनल उत्तर होईल मित्रांनो. ठीक आहे, आता लगेच आपण याच्यावर दुसरा प्रश्न तयार करू मित्रांनो. दुसरा प्रश्न बघा कसं दिले, 39,752 या संख्येतील 3 या अंकाची स्थानिक किंमत व 5 या अंकाची स्थानिक किंमत. स्थानिक किंमत म्हणजे स्थानानुसार आहे मित्रांनो. स्थानिक किंमतीची बेरीज किती. बेरीज विचारलं बघा मित्रांनो. बेरीज करत असताना तुम्हाला माहिती आहे, बेरीज करत असताना बेरीजचं चिन्ह वापरायचं. पहिलं तर ही संख्या आपण इथं लिहून घेऊ, 39752. बघा थोडं लांब लिहा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित वाटेल. बघा पहिलं तर 3 कुठे आहे मित्रांनो, इथं आहे. याची स्थानिक किंमत लिहा, 3 ला 3 लिहा, 1 2 3 4 4 0 मांडा, 1 2 3 4 मित्रांनो.
ही झाली 3 ची स्थानिक किंमत. आता विचारले 5 ची स्थानिक किंमत. 5 कुठे मित्रांनो इथं आहे का, याच्या खाली बघा इथं काय लिहून टाका 5 लिहून टाका. याच्या मागे किती शून्य आहे मित्रांनो, 1 आहे. तर 1 विचारलंय काय बेरीज म्हटलं तर बेरीज चिन्ह वापरा आणि बेरीज करून टाका मित्रांनो. चला 0 अधिक 0 0 0 अधिक 5 5 इथं 0 ला 0 0 ला 0 आणि 3 ला 3 मग किती आलं मित्रांनो, याचं तुमचं किती येणार 30,050. 30,050 हा उत्तर तुमचं फायनल होईल. आता लगेच आपण प्रकार काय करू मित्रांनो, तिसरा घेऊ. बघा हे बेरीजेच होतं, आता वजा बाकीचं घेऊ मित्रांनो. आता प्रकार तिसरा आहे आणि त्यातला पहिला प्रश्न बघा मित्रांनो वाचतो मी. 76,379 मित्रांनो या संख्येतील 6 या अंकाची स्थानिक किंमत व 3 या अंकाची स्थानिक किमतीतील काय म्हटलं मित्रांनो, फरक किती. फरक म्हणजे कशाचा वापर करणार आहे मित्रांनो, वजाबाकी चिन्हाचं. पहिलं तर स्थानिक किंमत काढा, त्याच्यानंतर वजाबाकी करा मित्रांनो. पहिलं विचारलंय काय 6 या अंकाची स्थानिक किंमत. पहिली ती संख्या लिहून घ्या, किती आहे मित्रांनो 76379. 6 कुठे आहे मित्रांनो इथं, याची स्थानिक किंमत लिहा, किती आलंय 1 2 3 0 मित्रांनो. ठीक आहे. आता विचारले 3, मग 3 आहे इथं, 3 खाली 3 लिहा, मग मागं 1 2 संख्या आहे म्हणून 2 0 वजाबाकीचं चिन्ह वजाबाकी मित्रांनो. आता करणार काय 0 मधून 0 गेले 0 0 मधून 0 गेले 0. आता पहा 0 मधून 3 जाऊ शकत नाही मित्रांनो, म्हणून याला 10 बनवा. 10 मधून 3 गेले, राहिले किती मित्रांनो 7. आता हे जे 1 दिलतो इकडे देऊन टाका, मग 6 मधून 1 गेले किती मित्रांनो 5. मग उत्तर किती आलं 5700 मित्रांनो. मग उत्तर किती आले 5700. ठीक आहे. या पद्धतीने हा प्रश्न सोडवला जातो. मग आता लगेच आपण पुढचा प्रश्न घेऊ मित्रांनो. प्रश्न कसं दिलंय 5,63,218 या संख्येतील 5 या अंकाची स्थानिक किंमत व 1 या अंकाची स्थानिक किमतीतील फरक किती. फरक म्हटलं तर वजाबाकी आहे मित्रांनो. पहिला तो प्रश्न इथं लिहून काढा, काय आहे 5,63,000 किती आहे मित्रांनो 218. मग विचारले काय 5 म्हणले का 5 ला 5 लिहून टाका, याला गोल करा, गोल केले म्हणजे याला इथं मांडा. मग किती शून्य 1 2 3 4 5 लिहा, 1 2 3 4 5 0. मग याची किंमत आपली स्थानिक किंमत मिळाली मित्रांनो. आता करायचं काय तुम्हाला 1 ची स्थानिक किंमत. 1 कुठे मित्रांनो इथं आहे का, 1 खाली 1 लिहा. बघा याला गोल केलं 1 लिहिलं, याच्या मागे एकच संख्या म्हणून इथं काय करणार आहे मित्रांनो एकच तुम्हाला काय लिहायचंय तिथं गोल द्यायचंय म्हणजे 0 द्यायचंय मित्रांनो. बघा इथं करणार काय आता फरक म्हणले म्हणून वजाबाकी घेतलो. बघा 0 मधून 0 गेलं किती मित्रांनो 0 राहिलं. बघा 0 मधून 1 जाऊ शकत नाही म्हणून याला तुम्ही काय बनवा 10. मग 10 मधून 1 गेलं किती मित्रांनो 9. परत याला इकडे देऊन टाका. बघा हे इकडे दिलं, मग परत मला सांगा 0 मधून जाऊ शकत नाही. मग 10 मधून 1 गेलं 9, परत याला इकडे द्या. 10 मधून 1 गेलं 9, परत याला इकडे देऊन टाका. मग सांगा 10 मधून 1 गेलं 9, मग इथं 1 याला इकडे देऊन टाका. 5 मधून 1 गेलं किती मित्रांनो 4. मग किती आलंय मित्रांनो 4 लाख किती 99,990. मग 4,99,990 हे उत्तर काय राहणार मित्रांनो, याचं फायनल उत्तर राहील. ठीक आहे. हे लिहून घ्या. आता प्रकार आपण काय करू मित्रांनो चौथा घेऊ. ठीक आहे. समजतंय का मित्रांनो. बघा एकदम सोपं आहे. फक्त तुम्हाला हे प्रश्न मोठे वाटतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल की अवघड आहे. बघा इथंच तुम्ही डायरेक्टली गोल करायचं आहे आणि यांचं उत्तर खाली तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो. प्रकार चौथा आहे. बघा चौथामध्ये पहिला प्रश्न आहे बघा 75,897 या संख्येतील 7 बघा या संख्येतील 7 या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती. बघा स्थानिक किमतीची बेरीज किती. बघा मित्रांनो मला सांगा, तुम्ही थोडक्यात विचार केला तर हा माझा हात आहे मित्रांनो. ठीक आहे. मी याच्याने एक हाताने टाळी वाजेल का मित्रांनो, वाजेल का. बघा तुम्ही बघा वाजते का नाही वाजत. याच्याने वाजवतो मित्रांनो. बघा एका हाताने टाळी वाजते का नाही वाजत मित्रांनो. बघा इथं तुम्हाला तेच म्हणले की 7 या अंकाची बेरीज किती. म्हणजे तुम्ही 7 या अंकाची बेरीज तुम्ही 1 अंकाची बेरीज करू शकाल का नाही ना मित्रांनो. तसंच मी तुम्हाला म्हणतोय की एका हाताने टाळी वाजेल का नाही, कधीच नाही वाजणार मित्रांनो. मग मी हे दोन्ही हात एकत्र आणलो तर काय होणार मित्रांनो टाळी वाजणार. मग इथंच तुम्हाला समजून घ्या, तुम्हाला म्हणायचा प्रयत्न काय म्हणले त्यांनी 7 या अंकांच्या स्थानिक किमतीतील बेरीज किती. आता तुम्ही विचार करणार सर हा 7 घ्यायचं का हा 7 घ्यायचं. बघा
मित्रांनो प्रश्नामध्ये काय दिसते तुम्हाला 7 2 दिसून दे 3 दिसून दे किंवा किती दिसून दे 7 या अंकाच्या स्थानिक किमतीतील बेरीज म्हटले का त्या दोन्ही 7ची स्थानिक किंमत काढा आणि त्यांची बेरीज करून टाका मित्रांनो। चला कसं करणार बघा, आता इथं आणि इथं 7 दिसते, पहिला या संख्येची आपण काय करू स्थानिक किंमत काढून घेऊ। बघा 8 9 आणि 7 बघा याची स्थानिक किंमत किती येणार मित्रांनो 7 ला 7 1 2 3 4 0 1 2 3 4 0 याची स्थानिक किंमत किती मित्रांनो 7 ला 7 कारण की मागं कोणच नाही। मग यांची बेरीज विचारले, बेरीज करा सांगा 0 अधिक 7 7 0 ला 0 0 0 आणि इथे किती मित्रांनो 7 मग किती आलं 70,000 किती मित्रांनो 7 मग उत्तरच काय राहणार तुमचं 70,007। समजलं का मित्रांनो। या पद्धतीच्या प्रश्नाला या पद्धतीने तुम्हाला सोडवायचंय। लगेच आपण काय करू प्रकार म्हणजे प्रश्न दुसरा बघू मित्रांनो। बघा इथंच प्रश्न मी तयार करतोय, लिहून घ्या हे बघा। मी इथं काय म्हणलोय, आता इथं संख्या मी वेगळी लिहिलोय समजा 5 आणि मी म्हणलोय या संख्येतील 2 या अंकांच्या म्हणले स्थानिक किमतीची वजाबाकी किती म्हणतोय मित्रांनो, नाहीतर इथं फरक किती म्हणलं, किमतीची फरक किती। आता म्हणले काय मित्रांनो फरक म्हणले, मगाशी आपण काय म्हणलो होतो बेरीज करा म्हणलो होतो। आता मला सांगा कोणाचं म्हणले मित्रांनो 2चा, पहिली ही संख्या खाली लिहून घ्या बघा 2 9 2 7 9 आणि इथं 5 हा 2 आहे आणि हा 2 आहे मित्रांनो। मग यांचं काय करा पहिलं किंमत काढून घ्या। बघा याची किंमत येणार 2 ला 2 1 2 3 4 5 1 2 3 4 5 0 मित्रांनो। याचं 2 ला 2 मग सांगा 2 ला 2 किती 1 2 3 3 0 मित्रांनो 1 2 3 0 विचारले काय फरक। मग इथं तुम्ही फरक करा 0 मधून 0 गेले 0 राहिले 0 मधून 0 0 0 मधून 0 0 पण बघा 0 मधून 2 जाते म्हणून याला 10 बनवा। 10 मधून 2 गेले किती मित्रांनो 8 1 दिलेलं याला इकडे उसनं देऊन टाका। मग मला सांगा याच्याकडनं उसनं घेतलं होतं याला देऊन टाकलं मित्रांनो। बघा परत 0 मधून 1 जात नाही याला 10 बनवा। 10 मधून 1 गेलं किती मित्रांनो 9 1 दिलेलं इकडे आणा मित्रांनो। 2 मधून 1 गेलं राहिले किती मित्रांनो 1। आता मला तुम्ही सांगा उत्तर किती आलंय तुमचं बघा 1,98,000। मग उत्तर काय असणार आहे तुमचं 1,98,000 हा तुमचं फायनल उत्तर राहील मित्रांनो। समजलं प्रकार चौथा। आता लगेच आपण प्रकार 5व्याला जाऊ मित्रांनो, लिहून काढा चला। त्यामध्ये बघा आता आपला हा 5वा प्रकार कसला आहे मित्रांनो दशांश अपूर्णांकावर आधारित। बघा दशांश अपूर्णांकावर म्हणजे पॉइंट मधील तुम्हाला काय काढायचंय मित्रांनो दशांश काय काढायचंय स्थानिक किंमत काढायचंय। मग मला तुम्ही सांगा, मी एक तुम्हाला इथं उदाहरण दिलोय 79.13 मी म्हणले 7 या अंकाची काय म्हणले स्थानिक किंमत किती म्हणले मित्रांनो। पहिलं तर ज्याला गोल केलोय त्याला 7 लिहून टाका। बघा ज्याला गोल केलोय ती संख्या लिहिलो। मग याच्या मागे किती अंक आहे मित्रांनो 1 आहे 1 लिहिलाव। इथं पॉइंट आहे पॉइंट लिहा। मग याच्या नंतर यांची किंमत काय मित्रांनो 0 0 ना मित्रांनो। मी काय म्हणलं बघा 1 2 3 अंक आहेत मी तिन्ही अंक लिहिलोय। तुम्ही जसं विचार केले तसंच बघा इथं फक्त पॉइंट आले बघा। ह्या पॉइंट नंतर या संख्येला किंवा या पॉइंटला पण काही हे नाही बघा। याचंच उत्तर काय येऊ शकतं मित्रांनो डायरेक्टली 70 पण म्हणू शकता किंवा 70.00 म्हणा। बघा याचं उत्तर 70.0 म्हणजे तीच किंमत आहे आणि डायरेक्ट 70 म्हणलं तरी तीच किंमत आहे मित्रांनो। याचा अर्थ काय कळालं तुम्हाला की पॉइंट आलेलं असेल तर इकडच्या संख्येनं आपल्याला 0 0 लिहायची काय गरज पण नाही मित्रांनो। लिहिलेलं असेल तरी पण काही फरक पडत नाही। तर आपल्याला बघा हे समजलं असेल तर आता ह्या संख्येचं आपण काय करू उत्तर काढू मित्रांनो। बघा त्यांनी काय म्हणलंय 978.564 या संख्येतील 9 या अंकाची स्थानिक किंमत किती। पहिले ही संख्या इथं लिहून घेऊ मित्रांनो। बघा 978.500 किती मित्रांनो 64। आता मी तुम्हाला तेच म्हणलोय जे विचारले त्याला गोल करा करून टाका मित्रांनो। ती संख्या लिहून टाका। आता पॉइंट हे मोजा मित्रांनो संख्या मोजा 1 2 पहिले या पॉइंटच्या अगोदरचे 2 मांडा बरोबर मित्रांनो। हे पॉइंट आहे पॉइंटला पॉइंट मग इकडे मोजा किती आहे 3 आहे 1 2 3। बघा मित्रांनो याचं 900.00 म्हणजे 900 ना मित्रांनो। समजा पर्यायामध्ये हा उत्तर दिलेला असेल तर हा उत्तर पण बरोबर आहे। हा नाही दिलेला असेल तर काय दिलेलं असणार मित्रांनो तुमचं 900 हा उत्तर दिलेलं असणार। मग याची किंमत पण 900 आहे याची किंमत पण 900 आहे कारण की दशांश चिन्हानंतर जे शून्य येतात त्यांना काही किंमत
नसते, म्हणून याची उत्तर किती आहे मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर किती येईल, 900 हा बरोबर उत्तर राहील. लगेच आपण पुढे जाऊ मित्रांनो, लिहून काढा एवढं. बघा मी आता प्रश्न तुम्हाला चेंज करून देतोय. बघा मी इथं म्हणलोय दुसरा प्रश्न. बघा बघा तुम्हाला दिलोय 49.4875 या संख्येतील मी म्हणलोय एक या अंकाची स्थानिक किंमत किती, एक या अंकाची स्थानिक किंमत किती. मग ती संख्या लिहून घ्या मित्रांनो. बघा इथं आहे 1975 पॉइंट किती मित्रांनो, 49,875. बघा तुम्ही डायरेक्ट सुद्धा इथून हे खाट करू शकता मित्रांनो बरं का, याचं डायरेक्ट पण उत्तर काढू शकता. बघा 1 ला 1 लिहिले, मग 1 2 3 संख्या आहे, 1 2 3, मग उत्तर किती आलं मित्रांनो, 1000 आलं. मग इथं तुम्हाला मी डायरेक्ट सांगितले, पण आपण डायरेक्ट नाही, पहिलं शिका मित्रांनो. डायरेक्टली तुम्हाला बघा शॉर्टकट शिकवणारे भरपूर शिक्षक भेटतात तुम्हाला या जगात, पण बेसिक शिकवणारे खूप कमी आहेत मित्रांनो. बेसिक पासून गणित शिका तरच तुम्हाला गणिताचं मजा येईल, नाही तर येणार नाही मित्रांनो. ठीक आहे, आता बघा हे झालं शॉर्टकट, ते सोडा. इकडे या आपण काय शिकलोय मित्रांनो, जे विचारले त्याला गोल करा. बघा जे विचारले त्याला गोल केलोय आणि त्याला लिहून घेतले मित्रांनो 1 ला 1. आता संख्या बघा किती आहे त्याच्या मागे, 1 2 3 आणि इथं पॉईंट आहे. पहिलं हे 3 लिहून काढा मित्रांनो, 1 2 3. पॉइंटला पॉइंट मित्रांनो इकडे किती येतं, 3 आणि 2 5, 1 2 3 4 5. मी तुम्हाला मगाशीच म्हणलं मित्रांनो, असं असेल तरी पण त्याची किंमत 1000च आहे. मी म्हणतो या पॉइंट नंतरच्या शून्यांना किंमत नाही, म्हणून मी काय लिहिणार आहे डायरेक्टली किती मित्रांनो, 1000. बघा तुमचं उत्तर किती आलं, 1000. आपण डायरेक्टली पण काढलं होतं मित्रांनो, इथून पण तुम्हाला बेसिक मध्ये पण तुम्हाला सांगितलंय मित्रांनो. ठीक आहे, आता काय करा, हे दुसरा प्रश्न पण लिहून घ्या. आता डायरेक्टली आपण प्रकार चेंज करू मित्रांनो. ठीक आहे, दशांश अपूर्णांकावर राहील पण थोडस वेगळं राहील. प्रकार 6वा आहे, त्यातला पहिला प्रश्न बघा, 97.8927 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत किती. बघा 2 वेळेस स्थानिक झाले, स्थानिक किंमत किती विचारले मित्रांनो. आता तुम्हाला काय विचारलंय ते पहिलं तर तो प्रश्न लिहून काढा मित्रांनो. किती आहे, 97.8927. मग मला सांगा या पूर्ण संख्येत मित्रांनो 2 कुठं दिसतोय, बघा पॉइंट नंतर 2 आलेले. मग तिथं आपण जिथं गेलोय मित्रांनो, बघा तिथं काय करायचं, 2 ला 2 लिहून घ्यायचं मित्रांनो. ठीक आहे, आता बघा मित्रांनो आपण काय करत होतो, जिथं गोल केलोय त्याच्या मागची संख्येला आपण इथं मागं 0 मांडत होतो, पण मित्रांनो मी म्हणलोय तुम्हाला पॉइंट नंतरच्या संख्यांना शून्याची काही किंमत नाही. पण समजून घ्या, पॉइंट नंतरच्या संख्याची स्थानिक किंमत काढा म्हणले तर मागच्या संख्येला काउंट करायचं नाही मित्रांनो. बघा त्याच्या पुढील संख्यांना काउंट करायचं, मग 1 आणि 2, मग पुढे किती शून्य लिहिणार, 1 आणि 2. मग मला सांगा मित्रांनो इथं पॉइंट होतं तर पॉइंट आणि याच्या पुढच्या संख्याची काही किंमत नसते मित्रांनो, त्याच्यासाठी काय लिहिणार आहे तुम्ही, 0 लिहिणार आहे. म्हणजे पॉइंट नंतरच्या संख्येला ती संख्या लिहिलो, याच्या मागच्या संख्याना आपण काउंट करायचं नाही. याच्या पुढे संख्या किती आहेत मित्रांनो, दशांश चिन्हापर्यंतच मोजायचं, इकडच्यांना 0 मांडून टाकायचं मित्रांनो. मग किती, 1 2 होते म्हणून 2. मग उत्तरच तुमचं फायनल काय आलं मित्रांनो, 0.02. हे तुमचं फायनल उत्तर झालं मित्रांनो. ठीक आहे, एक प्रश्न घेतले, लगेच दुसरा प्रश्न याच्यावर घेतो मित्रांनो, लिहून काढा. चला बघा मी तुम्हाला दुसरा प्रश्न कसं, बघा मी म्हणलोय 123.467 या संख्येतील म्हणलोय 7 या अंकाची स्थानिक किंमत किती. बघा 7 हा अंक कुठे आहे मित्रांनो, इथं आहे का, ते संख्या लिहून काढा. बघा 123 पॉइंट किती मित्रांनो, 4 5 6 7 विचारले का. 7 या अंकाची स्थानिक किंमत, 7 ला 7 गोल करा मित्रांनो. बघा इथं 7 ला 7 लिहिले, याच्या मागे काहीच नाही म्हणून यात असलं तरी पण आपल्याला काही घ्यायचंच नव्हतं मित्रांनो. बघा याच्या पुढे पॉइंट पर्यंत संख्या मोजा, यांना आपल्याला किंमत काही नाही आता सध्या, यांच्यासाठी 0 येणार आहे. 1 2 3 बघा 1 2 3 0 मांडले, पॉइंट खाली पॉइंट आणि यांच्यासाठी काय 0 देऊन टाका. बघा 0च्या पुढे इथं बघा पॉइंटच्या पुढे इथं 0 दिले नाही दिलं काय फरक पडत नाही, पण उत्तर तुम्हाला काय येणार 0.007 मित्रांनो. ठीक आहे, हा उत्तर तुमचं अगदी बरोबर राहील. आता काय करा, एवढं लिहून घ्या. आता यांची बेरीज कसं होते तो आपण प्रकार बघू मित्रांनो. आता प्रकार 7वा आहे बघा, त्यातला पहिला प्रश्न बघा, खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा मित्रांनो. आपण एक एक शिडी चढत इथपर्यंत आलोय, हा प्रकारला नीट समजून घ्या मित्रांनो. बघा प्रश्न वाचतो,
1637 बघा 1637 या संख्येतील 9 या अंकाची स्थानिक किंमत व 6 या अंकाची स्थानिक किमतीची बेरीज किती मित्रांनो? बघा आता मगाशी आपला जो पहिला दुसरा प्रकार होता त्याच्यावानीच फक्त इथं पॉइंट आले मित्रांनो, ब्यायचं नाही बिलकुल. बघा लिहा 1 9 2 पॉइंट किती 1 6 3 7 मित्रांनो. आता काय म्हणले 9 ची स्थानिक किंमत काढा. मग 9 ची स्थानिक किंमत किती मित्रांनो? 9 ला 9 याच्या मागे बघा पॉइंटच्या इकडे असलं तर मागचे 0 लिहायचे. मग इकडे काय नाही तर काय मित्रांनो यांचं सगळं बघा 1 2 3 4 यांना काय किंमत नाही, मी तुम्हाला अगोदरच म्हटलंय तरी आपण लिहून घेतलो, बेरीज करायला आपल्याला सोपं जाईल. बघा त्यानंतर म्हणले 6 या अंकाची स्थानिक किंमत. बघा 6 कुठे मित्रांनो? पॉइंटच्या इकडे आहे का? बघा 6 ला गोल करा, यांची काय आपल्याला गरज नाहीये म्हणून इथं 6 ला 6 बघा इथं 6 लिहून काढा. मग याच्या पुढे किती संख्या आहे मित्रांनो? 1 आहे तर 1 0 द्या, इथं पॉइंट खाली पॉइंट आणि इकडे यांच्यासाठी काय देणार आहे मित्रांनो? तुम्ही 0 देऊन टाकणार आहे. बघा आता डायरेक्टली बेरीज म्हणले बेरीज करा. बघा या शून्यांना काही किंमतच नाही, मग तुम्ही असंही लिहू शकता 0 अधिक 0 0 0 6 त्यानंतर 0 त्यानंतर पॉइंट खाली पॉइंट आणि या दोघांचं किती मित्रांनो? 0 9 ला 9 मग किती आलं मित्रांनो? 90.06 किंवा 0600. बघा हे उत्तर पण तुमचं अगदी बरोबर आहे. जर हा उत्तर पर्यायामध्ये नसेल तर काय करणार आहे मित्रांनो? तुम्ही 90.06 हा उत्तर देणार आहे मित्रांनो, कारण की या शून्यांना काही किंमत नसते. ठीक आहे मित्रांनो, हे दोन्ही तुम्ही उत्तर लिहून घ्या मित्रांनो. आता लगेच आपण याच्यावरचा दुसरा प्रश्न बघू. मध्ये दुसरा प्रश्न आहे, समजून घ्या कसं आहे. बघा 0.7829 म्हणजे 7829 या संख्येतील 8 या अंकाची स्थानिक किंमत व 2 या अंकाची स्थानिक किमतीची वजाबाकी किती? वजाबाकी म्हणजे काय मित्रांनो? फरक विचारले डायरेक्टली, तुम्हाला फरक काढता येतोय सर. पहिली ही संख्या मांडून घेऊ. कसं आहे 0.7829 पहिलं विचारले 8 इथं आहे का? याची स्थानिक किंमत काढून घ्या. बघा पॉइंटच्या इकडच्याचं यांचं काही काम नसतं मित्रांनो. 8 ला 8 लिहा, याच्या पुढे किती आहे? एक घर आहे. बघा याच्या पुढे एकच घर आहे म्हणून 1 0 आणि इथं पॉइंटला पॉइंट आणि इथं 0.08 याचं उत्तर आलं. मग आता विचारले काय 2 कुठं होतं मित्रांनो? इथं. मग याला 2 ला 2 लिहा. मग याच्या मागच्याचं काही काम नाही, मग याच्या पुढे 1 आणि 2 संख्या आहे मित्रांनो म्हणून किती 1 2 0 आणि इथं पॉइंटला पॉइंट आणि इथं काय मित्रांनो 0 ला 0. बघा इकडं काय पॉइंट नसेल तर त्याला 0 देऊन टाकायचं. बघ इथून बेरीज म्हटलं का वजाबाकी म्हटलं मित्रांनो. आता वजाबाकी करत असताना तुम्ही बघा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायचं. मग किमतीने मोठी संख्या कोणती मित्रांनो? 0.8 आहे का 0.002 आहे. बघा 0.08 ही किमतीने मोठी आहे आणि 0.002 ही किमतीने लहान आहे मित्रांनो. मग आता वजाबाकी करत असताना कसं करणार? बघा वजाबाकी करत असताना इथं काही नाही तर 0 देऊ शकता मित्रांनो, त्याला काही किंमत नाही आपण देऊ शकतो. बघा 0 मधून 2 जातो का? जात नाही. मग 10 बनवा. 10 मधून 2 गेले किती मित्रांनो? 8. हे जे 10 बनवायला 1 दिल तो याला देऊन टाका. 8 मधून 1 गेले किती मित्रांनो? 7. आता मला सांगा याच्यामधून हे गेले 0 मधून 0 गेले किती मित्रांनो? 0 आणि इथं काय आहे? पॉइंटला पॉइंट आणि इथं 0. बघा किती आला मित्रांनो तुमचं वजाबाकी? 0.078. मग 0.078 हे काय राहणार आहे मित्रांनो? तुमचं हे फायनल उत्तर राहणार आहे. म्हणून उत्तर हे लिहून घ्या मित्रांनो वजाबाकीचं. ठीक आहे, याच्यावरचे 2 प्रश्न झाले. आता आपण काय करू मित्रांनो? डायरेक्टली प्रकार 8व्याला जाऊ. बघा मित्रांनो प्रकार छोटे आहेत, मी तुम्हाला 2-2 उदाहरणं घेतोय. तुम्ही काय करा नीट लिहून घ्या. या बघा एकदा मध्ये समजलं नाही ना, एकदा रिपीट बघा मित्रांनो. आणि याच उदाहरणं तुम्ही पुस्तकातनं सोडवा किंवा तुम्ही जे पुस्तक घेतलेले असेल किंवा तुमच्याकडे जे क्वेश्चन बँक असेल त्याच्यामध्ये या धड्यावरती जाऊन तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्हाला 100% इथनं मार्क वाढायला सुरुवात होतील मित्रांनो. ठीक आहे, लिहून घ्या. हे बघा काय आहे प्रकार 8वा. आपण कशावर बघणार आहे? दर्शनी किमतीवर आधारित म्हटलं मित्रांनो. मी तुम्हाला अक्कलकोटचं श्री स्वामी समर्थ यांचं उदाहरण दिलेले. तुम्ही दर्शनास आले, तुम्हाला दर्शन कोणाचं झालं? श्री स्वामी समर्थ यांचं दर्शन झालं. तसंच म्हणलोय तुम्ही ज्याचं उत्तर काढले मग तेच तुमचं उत्तर राहणार आहे मित्रांनो. ज्याचं उत्तर विचारलंय तोच तुमचं उत्तर राहणार आहे. ठीक आहे, कसं आपण उदाहरण बघून घेऊ मित्रांनो. बघा याच्यावर मी एक पहिला प्रश्न तुम्हाला लिहायचं म्हटलं तर बघा 5399 या संख्येतील 5 या अंकाची दर्शनी किंमत किती?
किंमत किती बघा 5 या अंकाची दर्शनी किंमत किती म्हणले बघा मित्रांनो एक प्रश्न लिहून काढलोय बघा 5399 या संख्येतील 5 या अंकाची दर्शनी किंमत किती बघा दर्शनी किंमत काढत असताना मी म्हणले जे विचारले तोच उत्तर राहतो मग 5 विचारले तर 5 उत्तर आहे पण याला आपण सॉल्व्ह करू बघा 5399 मग विचारले काय मित्रांनो 5 आणि विचारले काय दर्शनी बघा दर्शन घ्यायला आलाव कोणाचं 5चं मग उत्तर पण काय राहणार आहे तुमचं 5च मित्रांनो मग याच्या मागा पण 0 नको पुढं पण 0 नको मग उत्तरच काय राहणार आहे 5 हा उत्तर तुमचं दर्शनी किंमत राहणार आहे मित्रांनो लगेच दुसरा प्रश्न घेतो बघा दुसरा प्रश्न बघा 1 मिनिट मला पुसायला घेऊन जा मी म्हणलोय हाच प्रश्न आहे मित्रांनो समजा हा दुसरा प्रश्न करून टाकू याच्यामध्ये आपण चेंजेस करू बघा 5399 या संख्येतील त्यांनी म्हणलंय 3 या अंकाची दर्शनी किंमत किती बघा 3 आहे का मित्रांनो 5399 मग या 3 ला काय करणार मित्रांनो 3च लिहिणार न माग 0 न पुढं 0 उत्तरच तुमचं काय राहणार दर्शनीमध्ये 3 जे विचारलंय तेच म्हणजे दर्शनी किंमत सांगणे मित्रांनो ज्याचं दर्शन घेताय तोच तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे मित्रांनो ठीक आहे लिहून घ्या लगेच आपण काय करू प्रकार पुढचं घेऊ याच्यावर बघा प्रकार 9 आहे दर्शनी किंमतीवर आधारित आहे आता बघा पहिला प्रश्न दिले 139.7892 या संख्येतील 9 या अंकाची दर्शनी किंमत किती मित्रांनो ते पॉइंट असो किंवा काही असो जे विचारले तोच उत्तर राहणार आहे एक प्रॅक्टिकली बघू मित्रांनो बघा 139 पॉइंट किती 7892 विचारले कशाचं मित्रांनो 9चं 9 ला गोल करा इकडचं पण 0 नको इकडचं पण 0 नको मग आपलं उत्तरच काय राहणार आहे मित्रांनो 9 दर्शनी म्हणजे जे विचारले तोच उत्तर आपलं फायनल राहणार आहे मित्रांनो बघा याच्यामध्ये तुम्ही घाबरायचं नाही सर पॉइंट मध्ये दर्शनी किंमत वेगळे येईल काय वेगळे येणार नाही मित्रांनो अजून एक उदाहरण घेतो समजून घ्या लिहून घ्या चला बघा एक उदाहरण मी म्हणलो या संख्येतील मी म्हणलो बघा या संख्येतील मी काय करतोय 3 म्हणतोय 3 या अंकाची दर्शनी किंमत किती बघा ही संख्या मी तर लिहिलोय 139.7892 बघा इथं पॉइंट आहे का घाबरायचं नाही दर्शनी विचारले त्यांनी दर्शनीसाठी बघा जे विचारले त्याला गोल करा बाकीच्यांना सगळ्यांना बंद करून टाका मित्रांनो जे विचारले काय त्याला खाली लिहा आणि उत्तर पण तोच असणार आहे तुमचं काय 3च ही तुमची काय असणार आहे दर्शनी किंमत मित्रांनो ठीक आहे समजलं असेल तर आता लगेच याचा पुढचा प्रकार जाऊ मित्रांनो बघा तुम्ही म्हणत असेल सर किती प्रकार आहेत बघा मित्रांनो ही पहिली बेसिक बॅच आहे पहिलं तुम्ही गणित शिका मित्रांनो त्यानंतर अवघड गणितला तुम्हाला एक फास्ट ट्रॅक बॅच घेतो मित्रांनो हे तुम्ही पहिलं शिका हे सोपे आहेत पण खूप महत्त्वाचे मित्रांनो इथून तुमचं 80 82 85 मार्काचा स्कोर आरामशीर होऊन जाईल मित्रांनो जर तुम्ही नवीन असेल तर जुने असेल तर त्यांच्यासाठी एक फास्ट ट्रॅक बॅच आपण चालू करू मित्रांनो पण हे तुम्हाला जुने असो किंवा नवीन असो तुम्हाला बेस समजलंच पाहिजे मित्रांनो बघा चला 10वा आहे दर्शनी किंमतीवर आधारित पण कसं आहे बघा मित्रांनो दिले प्रश्न काय 892.982 या संख्येतील 8 या अंकाची दर्शनी किंमतीची बेरीज किती बघा मित्रांनो मगाशीच म्हणलो एका हाताने टाळ्या वाजत नाही कमीत कमी 2 हात पाहिजे मित्रांनो इथं कमीत कमी 8 किती पाहिजे 2 पाहिजे मग मला सांगा दर्शनी म्हणजे काय मित्रांनो दर्शनी म्हणजे 8 अधिक 8 16 झाले मी म्हणलं जे विचारले तो उत्तर असतो पण बेरीजला 2 वेळेस बेरीज करायचं पण कसं बघा इथं म्हणलंय 892.982 मला सांगा मित्रांनो याच्यामध्ये 8 1 आहे आणि 2 आहे 8 या अंकाची दर्शनी किंमतीची बेरीज म्हणले का मग याची बेरीज किती मित्रांनो 8च येईल बघा याच्यामध्ये काय पॉइंट द्यायची गरज नाही यांचं पण काही काम नाही मित्रांनो बघा 8 ला 8 ल्या आणि बेरीज म्हणल्यामुळे बेरीज करा किती 8 अधिक 8 किती मित्रांनो 16 जर समजा त्यांनी वजाबाकी म्हणजे त्यांनी फरक विचारलं असतं तर काय केले असते मित्रांनो 8 वजा 8 बरोबर काय उत्तर राहिलं असतं 0 बघा त्यांनी बेरीज म्हणले म्हणून किती मित्रांनो बेरीज म्हणले म्हणून 16 झालं वजाबाकी विचारल्यास वजाबाकी मग किती आलं असतं मित्रांनो वजाबाकी 0 बघा हे पण प्रश्न इथं तयार होऊ शकतो पण हे दोन्ही प्रश्न एकत्र लिहून घ्या मित्रांनो बेरीज विचारलं तर 16 वजाबाकी विचारलं तर नेहमी किती येते 0 येते मित्रांनो ठीक आहे आता काय करा पुढचा आपण प्रश्न घेऊ लिहून घ्या दुसरा प्रश्न आहे बघा 9.8925 या संख्येतील 8 व 5 या अंकांची बेरीज किती व वजाबाकी किती असं म्हणले आणि कंसात दिले दर्शनी किंमतीची म्हणले म्हणजे त्या अंकाची काय काढायचे दर्शनी किंमत मित्रांनो दर्शनी म्हणजे काय जे दिसतंय ते
मग आता जे अंक दिलेत मित्रांनो त्यांना एकदा बेरीज करा. 8 अधिक 5 बरोबर किती मित्रांनो 13. मग बेरीज किती आली 13. मग दर्शनीची किंमत म्हटले का मग 8 वजा 5 करा मित्रांनो. मला सांगा आता मगाशी बघा एकच अंक समान होता म्हणून 0 आलतं. मग 8 मधून 5 गेले राहिले किती मित्रांनो 3. मग उत्तर किती आलं 3. ही झाली बेरीज आणि ही झाली वजाबाकी. बघा ही झाली बेरीज आणि ही झाली वजाबाकी. हे तुमचं उत्तर राहील मित्रांनो. बघा हे झालं तुमचं काय आजचं 10वा प्रकार. आता शेवटचा आणि लास्ट प्रकार आहे मित्रांनो. बघा ते कसं प्रश्न तयार होते मी तुम्हाला सांगतो. लास्ट नाही मित्रांनो, अजून 2-3 प्रकार आहेत बघा माझ्या डोक्यामध्ये आहेत ते समजून घ्या. आता पुढचा प्रकार कसं राहणार मित्रांनो. बघा दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत यावर आधारित तो प्रकार राहील. कसं आपण बघून घेऊ मित्रांनो. चला प्रकार 11वा आहे बघा. प्रश्न खूप छान आहे बघा. किती आहे 97,895 या संख्येतील 8 या अंकाची स्थानिक किंमत. बघा 8 ची काय आहे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. बघा 8 ची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतीची बेरीज किती म्हणले मित्रांनो. काय म्हणले 8 या अंकाची स्थानिक किंमत पण काढा म्हणले आणि दर्शनी किंमतीची बेरीज पण करा म्हणले. बघा कसं पहिली ती संख्या लिहून घ्या मित्रांनो. बघा 9 7 8 9 5. आता तुम्हाला काय करा पहिला तर स्थानिक किंमत काढा मित्रांनो. याचं बघा कुठे 8 इथं आहे. मग याची स्थानिक किंमत किती बघा. याच्या पुढची संख्या नाही पाहिजे मागचे किती आहेत 1 2 800 आलं. मग मला सांगा दर्शनी किंमत तेच ना मित्रांनो. दर्शनी किंमत म्हणजे कशाचं या 8ची दर्शनी किंमत किती 8. मग 8 यांची बेरीज म्हटलं तर शेवटी 8 लिहून काढा. बघा याची दर्शनी किंमत 8 राहील ना मित्रांनो. बेरीज करताना हे एकक स्थानला जाईल. मग 0 अधिक 8 किती मित्रांनो 8. 0 ला 0 आणि 8 ला 8. मग उत्तर किती आलं मित्रांनो 808. मग 808 काय राहणार याची बेरीज आणि याची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमतीची बेरीज. बघा पहिलं दर्शनी किंमत काढलो किती 800 स्थानिक किंमत काढलो किती 800. दर्शनी किंमत किती आली मित्रांनो 8. या दोघांची बेरीज किती आली 808. आता लगेच दुसरा प्रश्न याच्यावर घेऊ बघा मित्रांनो कसं विचारतील बघा. आता हे जे बेरीज विचारले ना मित्रांनो यालाच मी काय करतोय वजाबाकी किती नाही तर फरक किती करतो. बघा फरक किती. बघा हे तुम्ही असे उदाहरण तुम्ही बघा हे दुसरा प्रश्न करा तुमच्या वहीत बरं का. सेम तोच प्रश्न आहे पण लिहून घ्यायचं. बघा किती आहे 97,895 या संख्येतील 8 या अंकाची स्थानिक आणि दर्शनी किमतीचे तर किमतीतील करू मित्रांनो. किमतीतील फरक किती. किमतीतील फरक किती म्हणले. आता फरक विचारल्यावर मित्रांनो मला सांगा मगाशी आपण ही संख्या लिहून घेतलो किती मित्रांनो 97,895. पहिलं 8 या अंकाची स्थानिक किंमत काढा किती येणार आहे मित्रांनो 800 800 आले. मग मला सांगा मित्रांनो दर्शनी किंमत किती राहील 8 ला 8च म्हणजे आणि फरक विचारले का मित्रांनो. फरक साठी काय आहे तुमचं वजाबाकी. सांगा मित्रांनो 0 मधून 8 गेले म्हणजे 10 मधून 8 गेले राहिले किती 2. 1 दिलेले इकडे द्या 0 मधून 1 जात नाही म्हणून याला 10 मधून 1 गेलं किती मित्रांनो 9. आता हे 1 इकडे देऊन टाका 8 मधून 1 गेलं राहिले किती मित्रांनो 7. मग उत्तर किती येणार आहे तुमचं हे 792. मग उत्तर काय आलं तुमचं 792 मित्रांनो. या पद्धतीने तुमचा हा 11वा प्रकार होता बघा तुमचं दर्शनी आणि स्थानिक किमतीवर आधारित. आता पुढे निघून जाऊ मित्रांनो. आता इतर प्रश्न बघू पॉइंट मधले पण गणित येतील याच्यामध्ये ते पण बघू आणि लगेच आपण पुढे जाऊ मित्रांनो. चला मित्रांनो आता प्रकार 12वा आहे बघा. खूप छान प्रश्न आहे पॉइंट मधला गणित आहे बघा. दिले पहिला प्रश्न 0.7563 या संख्येतील 5 या अंकाची स्थानिक आणि दर्शनी. बघा स्थानिक आणि दर्शनी किमतीचे बेरीज किती. किमतीचे बेरीज किती मित्रांनो. बघा किमतीचे बेरीज किती म्हणले का. आता बेरीज म्हटलं तर ही बेरीज वजाबाकी म्हटलं तर ही वजाबाकी मित्रांनो. आता तुम्ही पहिलं बघा हे पॉइंट मधलं गणित आहे थोडंसं गडबड करायचं नाही सोडवायचं कसं बघा. पहिली ती संख्येला 0 पॉइंट किती मित्रांनो 7563. आता पहिलं याची स्थानिक किंमत काढा. बघा स्थानिक किंमत काय निघणार आहे मित्रांनो 5 या अंकाला गोल करा आणि मला सांगा स्थानिक किंमत म्हणजे पॉइंटच्या नंतरच्या संख्याला इकडची संख्या पाहिजेच नाही आपल्याला. 5 ला 5 लिहिलं याच्या पुढे एक संख्या आहे तर 1 0 इथं पॉइंट आहे पॉइंट इथं 0 आलं. मग मला तुम्ही सांगा मित्रांनो याची स्थानिक किंमत किती आली 0.05. पण दर्शनी किंमत किती येईल मित्रांनो. बघा ही झाली तुमची काय स्थानिक आणि आता काय येणार आहे मित्रांनो डायरेक्टली बघा या 5 लाच काय 5 लिहावं लागणार आहे आणि ही काय येणार आहे मित्रांनो तुमचं दर्शनी. बघा मी तुम्हाला पहिलंच म्हटलोय गडबड करू नका. मग आता या दोघांची बेरीज करा मित्रांनो. बेरीज करताना बघा हे 5 अधिक 0.5 करा. मग काय करणार बेरीज करत असताना इथं बेरीज करतो. बघा इथं काय आहे 0.05
अधिक 5.00 बघा 5 नंतर ना काही नाही तर 00 लिहिलं तरी 5च किंमत राहणार आहे, म्हणून या दोघांची बेरीज करा मित्रांनो. 5 अधिक 0 5, 0 अधिक 0 0 बघा 0 अधिक 5 5, पण पॉइंटला पॉइंट. मग उत्तर किती आलं मित्रांनो 5.5 हा आपलं फायनल उत्तर राहील. ठीक आहे, समजलं का? बघा पहिला आपण दर्शनी किंमत काढलो किती 0.05 आणि नंतर स्थानिक किंमत. बघा मगाशीच मी तुम्हाला स्थानिक किंमत सांगितली, पॉइंट मधली असो किंवा कसंही असतो, जे विचारले तोच उत्तर तुमचं दर्शनी किंमत असतोय. ठीक आहे, बोलताना थोडं स्थानिक चाललंय मित्रांनो, तुम्ही समजून घेत जावा. ठीक आहे, आता काय करा, याचा दुसरा प्रश्न मी तयार करतो. बघा मित्रांनो कसं करणार आहे हे लिहून घ्या. तुम्ही आधी लिहून घ्या म्हटलं तर माझं वेट करू नका, मी लगेच पुसून काढतोय, पण तुम्ही थांबवायचं व्हिडिओ, थांबवून काय करायचंय मग लिहून घ्यायचंय, परत चालवायचंय. ठीक आहे, बघा इथं मी म्हणलोय या संख्येचं, बघा मी म्हणलोय 6 करू. आता 6 या अंकाची स्थानिक व आणि दर्शनी किमतीतील फरक किती. इथं म्हटलंय फरक किती. बघा मला तुम्ही सांगा, यांचा गुणाकार भागाकार पण होऊ शकतोय बरं का मित्रांनो, असं काही नाहीये, गुणाकार भागाकार पण येते. आता भरपूर प्रकार वाढतील, तुम्ही गुणाकार करता म्हटलं तर तुम्हाला मी दशांश गुणाकार पण सांगतो. बघा इथं दुसरा प्रश्न आहे, विचारलंय कशाचं 6चं. बघा पहिलं तर दर्शनी किती येणार मित्रांनो, याची 6 येणार. मग आता काय काढायचे, स्थानिक काढायचं का मित्रांनो. स्थानिक काढत असताना मला सांगा ती संख्याला किती 0.7563. याला हे 6 लिहून घ्या. इकडच्या संख्याला काय घेणं देणं नाही. इकडे किती आहे मित्रांनो 1 2 1 2 0 आणि इथं पॉइंट मित्रांनो, इथं काय 0. आता तिने विचारलंय काय फरक करत असताना कधी पण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत असतात मित्रांनो. मग मोठी संख्या 0.006 आहे का, फक्त 6 आहे. 6 आहे मित्रांनो, म्हणजे दर्शनी किंमत मोठी आहे. इथं काय नाही तर 0.000 देऊ शकता. बघा कारण की इथं 3 पॉइंट आहे म्हणून 3 आपण त्याला पॉइंट मध्ये कन्वर्ट केलं. मग इथं काय 0.00 किती मित्रांनो 6. या दोघांची आता काय करायची वजा बाकी. बघा 0 मधून 6 जात नाही, 10 मधून 6 गेले, राहिले किती मित्रांनो 4. मग हातचे काय करा इकडे देऊन टाका. बघा परत 10 मधून 1 गेले किती मित्रांनो 9, परत हे याला देऊन टाका. मग मला सांगा 10 मधून 1 गेले किती मित्रांनो 9 आणि हे याला देऊन टाका. 6 मधून 1 गेले किती मित्रांनो 5. पण इथं पॉइंट खाली पॉइंट द्यायला विसरू नका. मग 5.994 हा तुमचं फायनल उत्तर राहील मित्रांनो. बघा यांचा गुणाकार करा म्हटलं तरी तुम्ही कसं केले असते, 6 गुणाकारामध्ये 0.006. मग यांचा गुणाकार करण्यासाठी पहिलं काय करा मित्रांनो, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार असं करतात. बघा पहिलं तर काय करा, याला पॉइंट नाही समजून गुणाकार करा. किती मित्रांनो 6 किती 36 आले. मग 36 आले तर तुम्ही समजून जावा. आता पॉइंट मोजायचे मित्रांनो दोन्हीकडे. इकडे तर पॉइंट नाही, इकडे 1 2 3 याला 3 पॉइंट द्यायचे. 1 2 इथं काय नाही तर 0 द्या आणि इथं पॉइंट देऊन टाका आणि इथं पॉइंट नंतर ना तो 0 मित्रांनो. बघा याचं किती आला 0.036. या पद्धतीने तुम्हाला याचा गुणाकार पण करता येईल मित्रांनो. मी तुम्हाला पॉइंट मधलं गुणाकार बेरीज वजाबाकी हे तुम्हाला एक लेक्चर घेतो मित्रांनो चांगलं. ठीक आहे, आता काय करा एवढं लिहून घ्या. उत्तर किती आले 5.994 यांची वजाबाकी किंवा फरक मित्रांनो. ठीक आहे, लिहा. आणि हा झाला तुमचं कितवा 12वा प्रकार मित्रांनो. आता पुढे जाऊ प्रकार 13वा मध्ये. बघा प्रकार 13वा हा खूप चांगला आणि मस्त प्रकार आहे मित्रांनो. तुम्ही सगळ्यांनी याला शेवटपर्यंत बघायचंय, सोडायचं बिलकुल नाही मित्रांनो. लेक्चर कंप्लीट करा म्हणजे तुम्हाला मजा येईल आणि वही पण कंप्लीट पाहिजे मित्रांनो. याबरोबर आज काय करू, इथपर्यंत थांबू. याचा आपण भाग 2 बनवू मित्रांनो. बघा आतापर्यंत आपण प्रकार 12 पर्यंत बघितले. उद्या आपण 13 14 15 हे 2-3 प्रकार राहतील ते उद्या बघू मित्रांनो. याला 2 भागामध्ये मी कन्वर्ट केलोय. एक भाग आज बघितलोय, दुसरा भाग आपण उद्या बघणार आहे मित्रांनो. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलला. कारण की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही चॅनल पोहोचला पाहिजे. त्यांना फ्युचरमध्ये हे भरपूर कामी येणार आहे मित्रांनो. तुम्हाला कुठलंच पेड बॅच घ्यायची गरज नाही मित्रांनो. युट्यूबवर तुम्हाला चांगल्याच पद्धतीने तुम्हाला शिकवलं जात आहे. ठीक आहे, काय करा लाईक आणि शेअर करा मित्रांनो. चला.